शेतकरी बांधवांनो, आज आहे 10 नोव्हेंबर आणि आपण बघूया की येणाऱ्या दिवसामध्ये थंडीची परिस्थिती राज्यामध्ये कशी राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच काही हवामानामध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे याची देखील माहिती. तत्पूर्वी जर आपण या अगोदरचा अंदाज बघितला तर 6-7 तारखेच्या आसपास थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. 8 तारखेच्या नंतर ढगाळ हवामान कमी होऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता आणि 12-13 तारखेच्या नंतर थंडीमध्ये अजून वाढ होण्याचा अंदाज, अशी एकंदरीत माहिती दिलेली होती. त्याप्रमाणे आपल्याला हवामान जाणवलेलं आहे. आता इथून पुढची जर स्थिती बघितली तर आपल्याला आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे कालपासून देखील काही प्रमाणामध्ये थंडीत वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये अजून आपल्याला थंडीमध्ये वाढ बघायला मिळेल. आणि ते जिल्हे असतील बुलढाणा, यासोबत अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुण्याचा काही भाग, बीड या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी जाणवेल. या अगोदर देखील या ठिकाणी जी थंडी असेल तर कमीत कमी जे तापमान होतं तर 10 ते 12 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त ठिकाणी 12 ते 14च्या दरम्यान या ठिकाणी राहिलेलं आहे. मात्र दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास थंडी अपेक्षित या ठिकाणी राहिलेली नाही आहे. या ठिकाणी 14 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान जाणवलेलं आहे. परंतु आता 12-13 तारखेच्या नंतर दक्षिणेकडील महाराष्ट्रामध्ये देखील थंडीमध्ये या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे. तापमान या ठिकाणी कमी होईल. म्हणजे हे जे येणाऱ्या दिवसातील थंडी असेल तर ही जास्तीत जास्त आपल्याला उत्तरेकडील महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा उत्तर विभाग, यानंतर विदर्भाच्या देखील पश्चिम आणि उत्तरेकडील विभागामध्ये चांगल्यापैकी जाणवणार आहे. जवळपास आपल्याला 7, 8, 9, 10 अंश सेल्सिअसपर्यंत काही ठिकाणी तापमान ग्रामीण भागामध्ये खाली घसरलेलं बघायला मिळेल. तर बहुतांश ठिकाणी आपल्याला 8, 10, 12 अंश सेल्सिअसपर्यंत या ठिकाणी तापमान असणार आहे. परंतु त्यानंतर एक हवामानामध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. ती म्हणजे 20 तारखेच्या नंतर हवामानामध्ये थोडासा बदल होईल. म्हणजे दक्षिणेकडील जो मराठवाडा आहे, धाराशिव किंवा लातूर, नांदेड, यानंतर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो भाग आहे, या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळासाठीच थंडी बघायला मिळणार आहे, काही दिवसासाठी. आणि तिथून पुढे या ठिकाणची थोडी थंडी या ठिकाणी कमी होईल. त्याचं कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टीम बनेल, त्याच्या प्रभावाखाली आपल्याला तामिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आणि ज्यावेळेस इथं पाऊस होईल त्यासोबतच काही ढग जे असतील तर ते आपल्या महाराष्ट्राकडे देखील येण्याची शक्यता आहे. आणि सुरुवातीलाच हे दक्षिणेकडील मराठवाडा किंवा विदर्भाचा जो पूर्वेकडील दक्षिणेकडील भाग आहे या ठिकाणी पोहोचतील. आणि साहजिकच काही काळासाठीच या ठिकाणी थंडी राहील आणि पुन्हा थंडी कमी होण्यास सुरुवात होईल. आणि नंतर जे असेल तर आपल्याला जवळपास 23, 24 किंवा 24 तारखेच्या नंतर हळूहळू महाराष्ट्राकडे देखील ढग आपल्याला बघायला मिळतील आणि काही प्रमाणामध्ये यामध्ये थंडीमध्ये कमतरता येण्याची शक्यता आहे. पावसाचा कसल्याही प्रकारचा अंदाज नाही. या अगोदर देखील आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा अंदाज दिलेला आहे. जबरदस्त शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. खूप शेतकऱ्यांनी बघितलेला आहे तो अंदाज. आणि त्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की पाऊस काही होणार नाही नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये. त्यामुळे पावसाचा अंदाज नाही. फक्त काय असतं माहिती का, अधूनमधून ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये पाऊस होतो त्याचा प्रभाव आपल्याकडे जाणवत असतो. कधीकधी हलका फुलका पाऊस होतो, तर कधीकधी ढगाळ हवामान हे होत असतं आणि हे खूप अनेक वर्षापासून होतं. याचा शेतकऱ्यांना अनुभव आहेत. त्याचप्रमाणे ढगाळ हवामान होईल, पाऊस काही होणार नाही. परंतु त्याचा परिणाम आपल्याला थंडीवरती हा 24-25 तारखेच्या नंतर बऱ्यापैकी बघायला मिळेल. म्हणजेच थंडी कमी होऊ शकते. तर यापुढची जी पण अपडेट असेल ती देखील तुमच्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल. त्यासोबत मान्सून 2026 आपण दिलेला आहे, तर तो देखील आपण चॅनल सबस्क्राईब करून बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. धन्यवाद.